नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. बिपाशा. आता बिपाशा हे नाव तर खरं आपलं हिंदू धर्मात आहे की नाही हे मला खरंच माहीत नाही, पण मला तर नाही वाटत हे नाव बिपाशा हिंदू धर्मात आहे. पण बिपाशा उर्फ आराध्या महामंडलेश्वर परी आखाड्यामध्ये, परी किन्नर आखाड्यामध्ये, सो कॉल्ड परी किन्नर आखाड्यामध्ये बघा, आपण कोणावरही टीका टिप्पणी करताना 4 वेळेस विचार आणि समजून उमजून केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, धुळ्यामध्ये काय कोणी राहत नाही का? धुळ्यामध्ये कुठली परंपरा नाही? जरा धुळ्यामध्ये यायचं होतं. आम्ही एवढे व्हिडिओ टाकत असतो. आज 15-16 वर्षापासून आम्ही व्हिडिओ टाकतोय. जरा ती व्हिडिओ पण बघायच्या होत्या. देवीच्या लग्नाची परंपरा आहे, गीत उत्सवाची परंपरा आहे. 8 पिढ्या इतकं जुनं मंदिर आमचं धुळ्याचं आहे. जोगती आराधी संप्रदाय जवळजवळ 8 पिढ्या जुनं आमच्या धुळ्यामध्ये बसलेलं. हिंदू धर्मावरती एवढं काम आमच्या इथे चालत असतं आणि तुम्ही काय सांगता की मदत केली नाही? तुम्ही बघायला आल्या का? मी स्वतः जोगती आराधी संघटनेमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो. त्या दिवशी मी सुद्धा स्वतः तिथे होतो. आणि जो आपला शिकवणारा असतो ना गुरु, तो जरा पक्का तरी असावा. कारण तो जर पक्का नसेल ना तर मग ही अशी बडबड सुचते माणसाला. जरा कान आपले पक्के ठेवावे आणि समजून उमजून बोलावं. आपण कुठल्या पदावर बसलोय आणि काय बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय. अहो, आपलं घर आपणच नसतं फोडायचं. कोणाबद्दल बोलतो आपण? आपल्याच लोकांबद्दल, आपल्याच हिंदूंबद्दल, आपल्याच किन्नर समाजाबद्दल विचार करून बोलावं जरा, की आपण कोणाबद्दल बोलतो आणि त्या गोष्टीची शहानिशा करून बोलत जा. सो इथून पुढे व्हिडिओ टाकताना 4 वेळेस विचार करा बरं का. जय श्री महाकाल.